शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज साजरा होतोय। मुंबईत 2 ठिकाणी वर्धापन दिन साजरे होत आहेत। एक शिंदे गटाचा वरळी डोममध्ये तर दुसरा ठाकरे गटाचा षण्मुखानंद। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। 2 सलग दुसरं वर्ष आहे 2 अशा पद्धतीचे वर्धापन दिन साजरे होत आहेत। तिकडूनही सांगितलं जाते की आम्हीच खरे आहोत, इकडूनही सांगितलं जाते आम्हीच खरे आहोत। काय नेमकं? नाही, मला काही खरे बिरे या वादात जायचं नाहीये, कारण आदळापट आरडाओरडा नकली लोकांना करावा लागतो, आर्ग्युमेंट्स कराव्या लागतात। मला असं वाटतं सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, शत्रू विश्वास ठेवत नाहीत आणि मित्र स्पष्टीकरण मागत नाहीत। आणि महाराष्ट्रासाठी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही कायम दोस्ताच्या मित्राच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही। राहिला प्रश्न एखादा कुणी क्लोन इव्हेंट करत असेल तर अशा क्लोन इव्हेंट करणाऱ्या लोकांवर आम्हाला बोलायचं नाही। फार तर एवढं सांगू शकतो की बाटगा अधिक कडवट असतो, त्यामुळे बाटग्याला हे सांगायची गरज पडते माझा रंग भगवा आहे, मी वाघ आहे। वाघाला वाघ आहे हे सांगायची गरज नसते, वाघ बस एंट्री करतो आणि सन्नाटा पसरतो। पण जेव्हा एखादा सांगतो ना मी वाघ आहे मी वाघ आहे, तर त्यावेळेला ते क्लोन असतात, ते असे पांघरून घेऊन आलेले असतात आणि ते असं पटकथेमध्ये सांगावं लागतं की अमुक एक पात्र वाघाचं पात्र यांनी रंगवलेलं आहे असं बोलायचं। सोबत बरीचशी बॅनरबाजी केलेली आहे, भगवं रक्त आमचंच आहे त्यांच्याकडे, म्हणजे ठाकरे गटाकडे रक्त लाल असतं ना, म्हणतायत शरद पवारांचं रक्त आहे, राहुल गांधींचं त्यांचं रक्त आहे असं म्हणतायत। अरे सगळ्यांच्याच अंगात रक्त असतं, रक्त नसेल तर माणूस मरून जाईल आणि रक्त लालच असतं। फार फार तर रक्त ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह असेल। आता भगवं रक्त जर काही यांनी जगाच्या पाठीवर नवीन काही आणलेलं असेल तर काही सांगता येत नाही बाबा, बाटग्यांचं काहीच सांगता येत नाही, काही करू शकतात ते। दुसरीकडे काल भाजपची दिल्लीत बैठक पार पडली, यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जे नेत्यांवर आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्या पद्धतीने सर्व काही विसंवाद आहे त्यावर त्यांनी खडेबोल सुनावलेले आहेत देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्याच नेत्यांवर। काय एकंदरीत सांगताय? याशिवाय त्यांनी आता प्रभारी देखील नेमलेले आहेत, कसं पाहताय या सगळ्याकडे? देवेंद्र फडणवीस 2014 पासूनचे आणि आता अचानकपणे प्रभारी निवडले जात आहेत। खरं तर भाजप असेल किंवा कोणी असेल असे प्रभारी नेमले जातात बऱ्याचदा, काही नेते इकडे आणले जातात, पण महाराष्ट्रात प्रभारी नेमणं आणि तेही 2-2 प्रभारी नेमणं हा एका अर्थाने केंद्रीय भाजपाने देवेंद्रजींवर दाखवलेला अविश्वास आहे किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर व्यक्त केलेली ती एक शंका आहे असं आपल्याला सांगता येईल। कारण जशी महाराष्ट्रातल्या एकूण जनतेच्या मनात देवेंद्रजींबद्दल कमालीची नकारात्मक छबी तयार झालेली आहे, तीच नकारात्मकता देवेंद्रजींबद्दल वर केंद्रीय पातळीला सुद्धा दिसून येते, ज्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतोय की 2-2 लोक इथे आता येऊन बसलेले आहेत, 2 प्रभारी आलेले आहेत आणि एका अर्थाने देवेंद्रजींची सद्दी आता संपत चालली आहे। कर्मा रिटर्न्स म्हणतात, कर्मफल सिद्धांत असतो की ज्यांनी आतापर्यंत अनेकांना साईडलाईन केलं, मग ते चंद्रशेखर बावनकुळे असतील, चंद्रकांत पाटील असतील, पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, तावडे त्यांच्या तावडीतनं सुटले समजा, पण या सगळ्या लोकांना ज्या देवेंद्रजींनी साईडलाईन करायचा प्रयत्न केला तेच देवेंद्रजी आज केंद्रीय नेतृत्वाकडून साईडलाईन केले जात आहेत। निश्चितपणे अजून एक कारण असू शकतं की केंद्रातून विनोद तावडे साहेब सुद्धा जुने हिशोब सगळे सेटल करत आहेत। तुम्ही फडणवीसांनी जेव्हा आम्हाला मोकळं करा अशा पद्धतीची घोषणा केली त्यानंतर तुम्ही देखील म्हटलं होतं की फडणवीसांना पुढील हे दिसतंय की त्यांना बाजूला करतायत, त्यामुळे कुठेतरी त्यांना हे दिसलं होतं किंवा त्यांच्या लक्षात येतं आणि हळूहळू आता त्यांना बाजूला करण्यासाठी अशा पद्धतीचे हे सर्व फडणवीसांचं मोकळं करा म्हणणं याचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत। एक अर्थ असा आहे की त्यांना एक डिग्निफाईड एक्झिटची गरज आहे, कारण त्यांना माहिती आहे की या निवडणुका या त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार नाहीत। विधानसभेला देवेंद्रजींचा चेहरा दाखवून भाजपाची मत मागायची इच्छा नाही, कारण देवेंद्रजींचा चेहरा कमालीचा नकारात्मक झालेला आहे। एक दुसरं असं की मला मोकळं करा म्हणताना देवेंद्रजी स्वतःचं एक दबावाचं राजकारण करू पाहतायत की अशा पद्धतीचा संदेश पर्क्युलेट करून आपल्या समर्थकांकरवी की महाराष्ट्राला देवेंद्रजींची किती गरज आहे अशा अर्थाचं एक दबावाचं राजकारण ते खेळू इच्छितात। मात्र जेवढा भाजपाचा श्रूडनेस लोकांना ज्ञात आहे त्यानुसार त्यांच्या या दबावाच्या राजकारणाचा फारसा काही फरक पडेल असं अजिबात चित्र आत्ता तरी दिसत नाहीये। आणि महाराष्ट्रात आता मला नाही वाटत की भाजपा तो चेहरा दाखवेल।
आणि जी परिस्थिती खाली आहे राज्यामध्ये तीच परिस्थिती त्यांची केंद्रातही आहे, की जे म्हणत होते की वर नरेंद्र खाली देवेंद्र, तर खाली जशी देवेंद्रला कोंडीत पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे, तीच वरती केंद्रीय पातळीमध्ये नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑर्गनायझर या RSSच्या मुखपत्राने ज्या पद्धतीने मणिपूर आणि विविध मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींवर थेट टीकास्त्र डागलेले आहे, एका अर्थाने योगी आदित्य यांना पुढे करण्यासाठी एक मोठा गट आता सक्रिय झालेला आहे आणि निश्चितपणे भाजपामधली ही जी अंतर्गत यादवी आहे, ही अंतर्गत यादवी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली दिसेल. लोकसभेच्या निकालानंतर शहरी नक्षलवादाचा सातत्याने उल्लेख केला जातोय, काय त्यांना सांगा? बघा, काँग्रेसना अनेक वर्ष सत्तेत होती आणि एक हाती सत्ता काँग्रेसने स्वीकारली आहे, पण जेव्हा इमर्जन्सी नंतर काँग्रेस पराभूत झाली तेव्हा काँग्रेसने आपला पराभव अत्यंत खेळकरपणे आणि खूप ग्रेसफुली तो पचवला, मान्य केला. पण त्या ग्रेसफुली अजूनही भाजपला स्वतःचा पराभव पचवता येत नाहीये किंवा त्या पराभवाचं नेमकं मूल्यांकन करता येत नाहीये किंवा मूल्यांकन त्यांच्याकडे आहे, मात्र तरी सुद्धा ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. कारण ज्या पद्धतीने भाजपा वेगवेगळी पराभवाची कारणं सांगते, आधी जी भाजपा सांगते की संविधानाचंच नरेटिव्ह होतं, आता काय तर त्यांनी अर्बन नक्सलाइझमचा एक नवं पिलू सोडले. कोणाला अर्बन नक्सलाइट म्हणतायत? ते कोण आहे इथे अर्बन नक्सली? अरे म्हणजे ज्या असंख्य युट्यूबर्सनी भाजपच्या एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात मांडणी केली, रावसाहेब कसबेंपासून ते अनेक विचारवंतांनी सांगितलं की आता भाजप येऊन उपयोग नाही, नुसती तेच का बरं, तर अनेक असे सोशल मीडियावर लिहिणारे इन्फ्लुएन्सर होते ज्यांनी म्हटलं, म्हणजे ध्रुव राठी असेल किंवा ध्रुव राठीपासून अगदी गाव पातळीचे लोक असतील, या प्रत्येकाने भाजपच्या विरोधात, त्या सगळ्यांना तुम्ही नक्सलाईट ठरवाल. दस्तूर खुद्द त्यांच्या अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांचे यजमान यांनी सुद्धा सांगितलं की जर या वेळेला भाजप जर बसली सत्तेत तर पुढच्या वेळेला विसरून जा की ती निवडणुका घेतील म्हणून. या सगळ्या लोकांना ते अर्बन नक्सली ठरवतील का? मुळात बेरोजगारी, महागाई, महिला असुरक्षा, शेतमालाचा योग्य भाव या सगळ्या मुद्द्यांवर या निवडणुका लढल्या गेल्या, ज्या मुद्द्यांवर भाजपा सपशेलपणे अपयशी ठरली. परंतु हे मुद्दे आपल्या अपयशाचं कारण आहे हे अजूनही भाजप खुल्या मनाने खुल्या दिलाने स्वीकारत नाहीये. उलट अर्बन नक्सली म्हणून इथल्या जनमताचा अनादर ते करत आहेत आणि असा जनमताचा अनादर जनता सहन करत नसते. उलट या सगळ्या बोलण्याचा विधानसभेत त्यांना लोकसभेच्या पेक्षा सुद्धा दसपट अधिक ताकदीने जबर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या होत्या सुषमा अंधारे. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने शिंदे गटाने बॅनरबाजी केले त्याला तोड असं एकदम चोख प्रत्युत्तर आहे ते सुषमा अंधारे यांनी दिले. तर दुसरीकडे फडणवीस यांचा चेहरा किंवा त्यांची जादू आहे ते संपलेली आहे आणि त्यांना कुठेतरी बाजूला करण्यासाठी आता दोन प्रभारी आहेत ते महाराष्ट्रात नेमलेले आहेत आणि पहिल्यांदाच अशी घटना घडते. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वावर देखील त्यांनी आता प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीला फडणवीस हा भाजपचा चेहरा असणार का हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.